पेबल्स मराठी. गाढव आणि लांडगा. एका जंगलात एक लांडगा राहायचा. एकदा त्याला खूप भूक लागली होती म्हणून तो खाण्याच्या शोधात निघाला. अचानक त्याची नजर एका गाढवावर गेली. तो हळूहळू त्या गाढवाच्या दिशेने गेला, पण त्या गाढवाने त्याला पाहिलं होतं. गाढवाने विचार केला, आता मी काय करू? मी काय ह्या लांडग्यापेक्षा जोरात पळू शकणार नाही. मग मी आता स्वतःचा जीव कसा वाचवू? मग गाढवाला एक युक्ती सुचली. गाढवाने पाय दुखण्याचं नाटक केलं आणि रडू लागला. लांडगा गाढवासमोर गेला आणि त्याला विचारलं, काय रे, तू का रडतोयस? गाढव म्हणाला, माझ्या पायात काटा रुतला आहे, मी तो काढू शकत नाही, त्यामुळे माझा पाय खूपच दुखतोय. यावर लांडगा म्हणाला, मी तुझी मदत करतो, मी तुला खाऊन टाकतो, म्हणजे तुझा पाय कधीच दुखणार नाही. गाढव म्हणाला, तुझी युक्ती चांगली आहे, पण जर का तू मला आत्ताच खाल्लंस तर तो काटा तुझ्या घशात अडकेल. तू एक काम कर, आधी तो काटा काढ आणि मग मला खा. लांडग्याला वाटलं, गाढव बरोबर बोलतोय, आधी काटा काढतो आणि मग याला खातो. म्हणून लांडगा गाढवाच्या पायाजवळ गेला. गाढव ह्याचीच वाट बघत होता. त्याने लांडग्याला एक जोरात लाथ मारली. बिचारा लांडगा हवेत उडाला आणि जोरात खाली आपटला. त्याला उठताही येत नव्हतं. गाढव खूप खुश झाला आणि आपला जीव वाचवून तिकडून पळून गेला. तात्पर्य: ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पेबल्स मराठी.